श्री गुरुचरित्र अध्याय 18वा। श्री गणेशाय नमः। जय जासी सिद्धमुनी, तू तारक भवानी, सुधारस आमच्या श्रवणी, पूर्ण केला दातार। शिष्यवचन ऐकूनी, संतोषोले सिद्धमुनी, सांगतसे विस्तारुनी, ऐका श्रोते एकचित्त। बिल्लेवडी स्नान महिमा, निरोपिली अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा, सांगेन ऐका एकचित्ती। कधी तत्काळ त्या स्नानी, श्री गुरु होते गोपेनी, प्रकट झाले म्हणूनी, पुढे निघाले परेसा। वरुणा संगम असे प्रख्यात, दक्षिण वारसनी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित, भक्तिनुग्रह कराया। पुढे कृष्णा तटकात, श्री गुरु तीर्थ पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात, तेथे राहिले द्वादशाबे। कुरवरपुरी ग्राम गहन, कुरुक्षेत्र तेची दान, पंचगंगा कृष्ण संगम, अत्युत्तम परेसा। कुरुक्षेत्री जितके पुण्य, तयाहुनी अधिक असे जाण, तीर्थी असती अगमय, म्हणून राहिले श्री गुरु, पंचगंगा नदीतीरी, प्रख्यात असे पूर्णानंद। 5 नामे आहेत थोर, सांगेन ऐका एकचित्ते, शिवभद्रा भोगवती, कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा नामे ख्याती, महापातके संहारी। ऐसी प्रख्यात पंचगंगा, आलिया कृष्णाचिया संगा, प्रयाया गुण असे चांगा, संगम स्नान मनोहर। अमरपूर म्हणजे ग्राम, स्नान हाय अनुपम्य, जैसे प्रयाग संगम, तैसे स्नान मनोहर। ऋषे असे औदुंबरू, प्रत्यक्षात जाण कल्पतरू, देव असे अमरेश्वरू, तया संगमा थोरी। अमरेश्वर सान्निधानी, वसती 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणा, प्रख्यात असे परेसा। अमरेश्वरलिंग बर्वे, त्याची वंदुनी स्वभावे, पूजिता नरे अमर भावे, विश्वनाथ तोच दान। प्रयागो करिता मार्ग स्नान, जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहून, एक स्नान परेसा। उत्तर दिशा असे देखा, वाहे कृष्णा पश्चिममुखा, शुक्लतीर्थ नाम ऐका, ब्रह्महत्या पाप जाती, औदुंबरी सान्निदेसी, 3 तीर्थ परेसी, एकानंतर एक अधिकेसी, तीर्थ असती मनोहर। कृष्णावेणी नदी दोनी, पंचगंगा मिळवणी, सप्तनदी संगम सगुणी, काय सांगू महिमा त्याची, साक्षात कल्पतरू, असे वृक्ष औदुंबरू, गोप्य होनी अगोचरू, राहिले श्री गुरु तया स्नानी, भक्तजना तारणार्थ, होणार तीर्थ असे ख्यात, राहिले श्री गुरुनाथ, म्हणून प्रकट झाले, असता पुढे वर्तमानी, भिक्षा कराया प्रतिदिनी, अमरपूर ग्रामी, जाती श्री गुरु परेसा, तया ग्रामी द्विज एक, असे वेदभ्यासक, त्याची भार्या पतिसेवक, पतिव्रता शिरोमणी, सुशील असे ब्राह्मण, शुष्कभिक्षा करी आपण, कर्ममार्ग आचरण, असे सात्विक वृत्तीने, तया विप्र मंदिरात, असे वेल उन्नत, शेंगा निगती नित्य होत, त्याने उदर पूर्ती करी। एखाद्या दिवशी ब्राह्मणासी, चरून मिळे परेसी, शेंगा राधुनी हरसी, दिवस क्रमी येणे परी, ऐसा तो ब्रह्मदारिंद्री, याच कुरुती उदरभरी, पंचमहायज्ञ कुस्वरी, अतिथी पूजा भक्तीने। वर्षता श्री गुरु एके दिवशी, तया विप्र मंदिरासी, गेले होते आपण भिक्षेसी, नेले विप्र भक्तीने, भक्तिपूर्वक श्री गुरुसी, पूजा करीतो पुढशी, घेवडा शेंगे बहुवंशी, केली होते शाक नैवेद्य, भिक्षा करुणी ब्राह्मणासी, अशा स्थिती गुरु संतोषी, गेली तुझी दारिद्र्य दोषी,
म्हणून निघते तयावेळी तया विप्राच्या ग्रहात जो का होता वेल उन्न गेवडा नामे विकांत अंगण सर्व वेष्टिले तया वेलीचे बुडमूळ श्री गुरुमूर्ती छेदनी तत्काळ टाकून देती समूळ गेले आपण सगमासी विप्रवनिता तयावेळी दुःख करी पुत्र सकळी म्हणती पा हे देवबळी कैसी देव कैसी अम्मा आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव्य केले त्यासी आमची ग्रास छेदून गेला टाकून दिली भूमीवरी ऐसी परी ती नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे पारंभ प्रमाण म्हणे स्त्रीची त्यावेळी जे जे होणार ज्यावेळी काळी निर्माण करी चंद्रमौळी तया लादीन विश्वजान पूर्वी जन्मीचे निक्षेपण कृत अथवा दुष्कृत जाण आपले आपणाचे भोगेने पुढल्यावरी काय बोल आपले देव असताऊने पुढील बोलती मूर्खपणे जे पेरले तेच बक्षिणे कवनापरी बोल सांगे बोल ठेविता यतीश्वरासी आपले अचर्व न विचारासी ग्रास हरतिली मनसी अविद्या सागरी बुडोनी तो तारक अम्मासी म्हणून आला भिक्षेसी नेली अमच्या दारिद्र्य दोषी तोच तारिले अमुती तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपल्या द्वारी काढून म्हणती दिजवरी खनित झाला तयावेळी काढिता वेल मुळासी लादला कुंभ निधनेसी आनंद झाला बहुवंशी घेऊनी गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर अम्मा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेल छेदले निदान लादले अम्मासी नर नव्हे तो योगीश्वर होनी ईश्वरी अवतार अम्मा भेटला देणहर म्हणती चला जाऊ दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवंशी वृत्ता सांगती तयासी तयावेळी परेसा श्री गुरु म्हणती जयासी तुम्ही न सांगावे कवनासी प्रकट करीती अम्मासी नसे लक्ष्मी तुमचे घरी ऐसी परी त्या द्विदासी सांगी श्री गुरु परेसी अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी पुत्रपुत्री नांदेल ऐसावर लादून गेला वनिता तो ब्रह्मन श्री गुरु कृपा ऐशी दान दर्शन मात्रे देन हरे सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे भजवावे तुझ्या मानसी कामधेनू तुझ्या घरी इति श्री गुरुचरित्रम परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानम सिद्धनामधारकं संवादे अमरपुर महिमानं द्विजदैन्य हरण अष्टदशोमाध्याय श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तयत्र प्रमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।